आज आपण संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी बिना भाजणीची चकली रेसिपी पाहणार आहोत। तर ही चकली किती काटेरी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि किती कुरकुरीत सुद्धा झालेली आहे। तर तुम्ही जर पहिल्यांदा जरी चकली बनवत असाल तर ही न चुकता ही चकली तुम्ही सहजच बनवू शकाल आणि भरपूर टिप्ससह परफेक्ट प्रमाणात रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि झटपट बनणारी ही बिना भाजणीची चकली आहे। रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मेजरिंग कपने 1 कप भाजकी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता आणि त्याने मोजून घ्यायचं सर्व साहित्य, म्हणजे परफेक्ट आपली चकली बनते। तर आता या डाळीची पूर्ण पावडर करून घ्यायची, जेवढी शक्य होईल तेवढी बारीक करून घ्यायची, अजिबात कण राहता कामा नये आणि सर्व साहित्य आपल्याला चाळूनच घ्यायचे। तर हे पहा, 1 वाटी मी फुटाण्याची डाळ वाटून घेतलेली, पावडर करून घेतलीत। आता आपण जे कांदे पोहे करतो ते पोहे घेतलेले आहेत, 2 कप पोहे घ्यायचे। आता पोहे सुद्धा मी बारीक करून घेतलेले आहेत आणि जेवढे शक्य होईल तेवढे बारीक करायचे, मोठे मोठे कण ठेवायचे नाही। तर 2 वेळा मी बारीक करून घेतलेले आहेत, कारण एकाच वेळेस हे ना या भांड्यामध्ये बसत नाही। तर 2 कप पोहे घेतलेले आहेत, 1 कप भाजकी फुटाण्याची डाळ, 2 कप पोहे घेतलेले आहेत आणि आता त्याच मेजरिंग कपने 3 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे मी रेशनिंगचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे घरी तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही विकतचं सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे कुठलं जे असेल तुम्ही ते वापरू शकता। फक्त आहे ना ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना ते तांदूळ आहे ना चकलीसाठी वापरायचं नाही। ज्या तांदळाचा भात सुट्टा मोकळा होतो ना त्याच तांदळाचा वापर आपण चकलीसाठी करू शकतो। आता सगळं पीठ चाळून घेतले। आता त्याच्यामध्ये ना आपल्याला तीळ टाकायचे। तर मोठ्या चमच्याने म्हणजे टेबलस्पूनने मी 3 टेबलस्पून इथे पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि 2 टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे। तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि तीळ सुद्धा तुम्ही कमी जास्त वापरू शकता। मला जास्त आवडतं म्हणून मी 3 चमचे घेतले, तुम्ही 2 चमचे तीळ वापरू शकता। तर आता मोठ्या चमच्याने आपण तीळ आणि लाल तिखट मोजून घेतलं। आता छोट्या चमच्याने म्हणजे टीस्पूननी आपण 2 टीस्पून ओवा घेतलेला आहे। तर घरातल्या कुठल्याही चमच्याने तुम्ही याचं प्रमाण मोजून घेऊ शकता जर तुमच्याकडे मेजरिंग स्पून नसतील तर। आता 2 टीस्पून ओवा घेतल्यानंतर 2 टीस्पून आहे ना आपण धना पावडर घेतली आणि 1 टीस्पून आहे ना हळद घेतली आणि मीठ चवीनुसार टाकायचे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता अर्धा कप गरम तेल टाकलेलं आहे। ज्या मेजरिंग कपने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं त्याने अर्धा कप कडकडीत गरम तेल करून टाकलेलं आहे। अर्धा कपपेक्षा जास्त तेल टाकायचं नाही, नाहीतर चकली मऊ पडू शकते किंवा तेल पिऊ शकते। आता आपल्याला पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरायचं आहे। थोडं थोडं करत टाकायचं, एकदम टाकायचं नाही, नाहीतर मग आहे ना पीठ पातळ होतं। तर पाणी टाकून आहे ना 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे। आता लागल तसं थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। खूप घट्ट नाही आणि खूप सैलसर पीठ मळायचं नाही, तर असं मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे। आणि आता आहे ना सोऱ्या घ्यायचा आहे चकलीचा आणि त्याला चकलीची थाळी लावून घ्यायची आणि आहे ना सोऱ्याला आतून तेल लावून घ्यायचं, म्हणजे चकलीचं पीठ आहे ना आतमध्ये चिटकून राहत नाही। तर आता लागेल तेवढाच गोळा घेऊन आहे ना हातावर व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचा आहे, मऊ करून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये टाकायचं आहे, सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचं, नाही तर ते कडक होतं। तर सोऱ्यामध्ये बसेल एवढा मी गोळा घेतलेला आहे। हे पहा, एवढं घट्ट पीठ मी मळलेलं आहे, म्हणजे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही। तर आता आहे ना सोऱ्यामध्ये मी ना पिठाचा गोळा घालून घेतलेला आहे, बसेल तेवढा, आणि ना आता चकली करून घ्यायची। तर मी ते या ताटावर चकली पाडून घेणार आहे, म्हणून मी ताटाला थोडं तेल लावले। आता चकली पाडून घेत असताना आहे ना चकलीच्या वेड्यांमध्ये ना गॅप ठेवायचा नाही, नाहीतर मग आहे ना तेलात चकली सोडताना आहे ना मोकळी होते, सुटते किंवा तुटून जाते। तर हे पहा, असे जवळजवळ चकलीचे वेडे घ्यायचेत आणि सगळ्यात शेवटचं टोके आहे ना ते चिटकून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही, तुटत नाही। तर आता मी अशाच पद्धतीने ना चकल्या बनवून घेत आहे। लहान मोठ्या आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या आपण चकल्या बनवून घेऊ शकतो आणि अजिबात न तुटता ही चकली बनत आहे, तुम्ही पाहू शकता, अजिबात तुटली जात नाही। तर एवढ्या 4 मी चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्लेट घेऊन प्लेटवर सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता। तर छोट्या छोट्या प्लेट घेऊन त्याच्यावर आपण या अशा चकल्या बनवून घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला चकली तेलात सोडायला सोपी जाते। तर आता तेल गरम झालेलं आहे, गॅसची फ्लेम लो केलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर लो करायची आणि आता चकली सोडून घ्यायची आहे। तर लो टू मीडियम गॅसवर आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। सुरुवातीला खूप बबल्स दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि चकली तेलात सोडल्यानंतर बबल्स असतात आणि नंतर जेव्हा चकली तळली जाते त्यावेळेस हे बबल पूर्ण कमी झालेले असतात। चकली सोडल्या सोडल्या लगेच हलवायची नाही, साधारण अर्धा मिनिट ते 1 मिनिट भर ना चकली पूर्ण सेट होऊ द्यायची, नाहीतर लगेच हलवली ना तर चकली तुटू शकते। तर आता चकली सेट झाल्यानंतर 1 मिनिटानंतर मी चकली पलटी करून घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा तळून घेत आहे।
चकली तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप लो म्हणजे कमी गॅसवर चकली तळायची नाही, नाहीतर तेलकट होते. आणि मोठ्या गॅसवर पण तळायची नाही, म्हणजे हाय फ्लेम करून तळायची नाही, नाहीतर चकलीवरनं काळपट दिसते आणि आतून कच्चीच राहते. तर लो टू मीडियम गॅसवर आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. आणि झटपट बनणाऱ्या या चकल्या आहेत आणि तळायला सुद्धा वेळ लागत नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने बबल कमी झाले की काढून घ्यायची, म्हणजे आपली चकली तळून झालेली आहे असं समजतं. सुरुवातीला खूप बबल्स येतात आणि चकली तळत आल्यानंतर बबल्स कमी होतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी चकल्या तळून घेतलेल्या आहेत. उरलेल्या सर्व चकल्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर हे पहा, या मिश्रणाच्या 41 चकल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि मोठ्या आकारात मी तयार केल्या, त्यामुळे 41 झालेत. तुम्ही जर लहान आकारात किंवा मध्यम आकारात केल्या तर जास्त चकल्या तयार होणार. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर काटेरी आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि बनवायला अगदी सोप्या आहेत, झटपट बनणाऱ्या आहेत, अगदी 10 ते 15 मिनिटात बनणाऱ्या आहेत. आणि 1 किलोपेक्षाही जास्त चकल्या तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता, हे पहा, हे जे चकलीमध्ये जे उरलेलं थोडं सारण होतं त्याची चकली बनत नाही, त्याचे मी अशा स्टिक करून घेतलेले आहेत. तर या आतून किती पोकळ झालेले आहे तुम्ही पाहू शकता, म्हणजे आपली चकली किती कुरकुरीत झालेली आहे यावरनं तुम्हाला समजलेच असेल. संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली तुम्हाला मी तोडून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत आपली बिना भाजणीची चकली आणि झटपट बनणारी चकली तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.